श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी फर्स्ट टाईम फॅब्रिक पेंटिंगचं ब्लाऊज क्रिएट करणार आहे. इथे मी आधी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यावरती छान लोटसचं डिझाईन करणार आहोत. म्हणजे छान आपल्या स्लीव्जला फ्रंटला म्हणजे आपला जो सेंटरचा पॉईंट आहे तिथे आपल्याला छान असं लोटस क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आधी आपण इथे आपली जी बॉर्डर असते ती करून घेऊयात. बॉर्डर करण्यासाठी इथे मी गोल्डन कलरचे कटपाईप बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आपण बीडचं वर्क करतो आहे त्याच्यामुळे इथे मी 23 नंबरची म्हणजे 0.45 mm ची निडल घेतलेली आहे. इथे आता गोल्डन कट पाईपचं वर्क करून झाल्यानंतर इथे आता मी स्टोन चेन घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्टोन चेन चिटकवूसुद्धा शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही स्टोन चेन न चिटकवता स्टिचसुद्धा करू शकता. जसं आपण बीड लोड करताना स्टिच करतो तसंच आपल्याला आपली जी स्टोन चेन आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. इथे आता स्टोन चेन लावून झाल्यानंतर अगेन आपली जी फिनिशिंग लाईन आहे तिथे अगेन मी गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि त्या गोल्डन कट पाईप बीडने आता इथे मी त्याला फिनिशिंग देणार आहे. इथे आपली बॉर्डर तयार झालेली आहे. मी बॉर्डर एकदम छोटी आणि एकदम ब्रॉड अशी बनवलेली नाही आहे. नॉर्मल आपली जी बॉर्डर लाईन आपल्या स्लीव्जला छान वाटेल, आपल्या फॅब्रिक पेंटिंगला छान वाटेल त्यावाईज मी इथे क्रिएट करून घेतलेली आहे. आता आपली बॉर्डर लाईन झाल्यानंतर आता हा आहे आपला स्लीव्सचा वरचा भाग. आता इथे तुम्हाला एक लाईन दिसत असेल, इथे मी स्ट्रेट लाईन काढून घेतलेली आहे फेंटमध्ये. त्याच्यानंतर इथे मी बटर पेपरवरती ट्रेसिंग पेपरवरती आधी आपल्याला जो लोटस काढून घ्यायचा आहे त्याचा आधी मी ट्रेसिंग करून घेतलेला आहे. त्याचं ट्रेसिंग करून झाल्यानंतर आता प्रॉब्लेम हा असतो की तो एकदम फ्रंटला आणि परफेक्ट पॉईंटला मिडलला कसं काय त्याला ठेवायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जी डिझाईन ट्रेसिंग करून घेतलेली आहे ती आपल्याला सेम शेपमध्ये दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड करून झाल्यानंतर आता तुम्हाला मी इथे दाखवते. हे फोल्ड करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जी स्ट्रेट लाईन दिसली असेल, आता इथे मी स्ट्रेट लाईन काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कार्बन पेपर घ्यायचा आहे. इथे मी ब्ल्यू कार्बन पेपर घेतला आहे, तुम्ही व्हाईट कार्बन पेपर घ्या आणि कार्बन पेपरला सुद्धा आपल्याला मधून आधी फोल्ड करून एक लाईन घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही ज्या लाईन आहेत त्या आपली जी स्लीवची स्ट्रेट लाईन आपण काढून घेतलेली आहे त्या लाईनवरती आपल्याला परफेक्ट ठेवून द्यायचं आहे आणि ते ठेवून झाल्यानंतर आता आपल्याला पेन्सिलने ट्रेस करून घ्यायचं आहे. एकदा का आपण कार्बन पेपरवरती ट्रेसिंग करण्यासाठी घेतलं की तुम्हाला हवं तर तुम्ही असं हाताने पकडूनसुद्धा ट्रेसिंग करू शकता किंवा जर तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही आधी टाचणीने किंवा पिनने त्याला सिक्युअर करून घ्या आणि सिक्युअर करून झाल्यानंतर पेन्सिलच्या मदतीने इथे आपण ट्रेसिंग करून घेणार आहोत. इथे आता मी पूर्ण जो आपला लोटस आहे तो ट्रेस करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. इथे आता तुम्ही बघू शकता की आपला फायनल लुक एकदम ॲज इट इज परफेक्ट असा आलेला आहे, अजिबातच हललेला नाही आहे आणि एकदम तुम्हाला ही व्हाईट लाईन दिसत असेल, एकदम सेंटरला आलेला आहे परफेक्ट लाईनला. आता इथे तुम्हाला दिसायला हवं त्यासाठी इथे आपली जी व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल असते त्याने मी थोडं त्याला डार्क असा करून घेतलेला आहे. आता इथे आपण फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. त्यासाठी आधी मी डीप ग्रीनचा पर्पल 64 हा शेड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हाईट 27 हा एक शेड घेतलेला आहे. हे आहेत ॲक्रिलिक कलर. आधी आपल्याला आपला जो लोटस आहे त्याच्यावरती मी पर्पल शेड लावून घेते. इथे मी तुम्हाला डिफरन्स दाखवते. आता तुमचा जर ब्लाऊजचा कलर एकदम डार्क असेल तिथे तुम्ही जर असं डायरेक्ट तुमचा जो पर्पल जो तुम्ही कलर घेतला आहे तो तुम्ही डायरेक्ट जर त्याच्यावर करायला जाल तर तो एकदम उठून असा दिसत नाही. त्याच्यामुळे जर तुमचा ब्लाऊजचा कलर खूप डार्क असा असेल तर आधी तुम्हाला व्हाईट कलरच अप्लाय करायचा आहे. इथे आता मी तुम्हाला दाखवलं आहे. पहिले आपल्याला व्हाईट कलर अप्लाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल असं आपल्याला त्याच्यावरती पर्पल शेडने छान फिनिशिंग द्यायची आहे. इथे प्रत्येक जी लोटसची आपली पाकळी आहे त्याला मी ॲज इट इज सेम असं कलर करून घेतलेला आहे. इथे मी नॉर्मल पिंकिश अशा कलरमध्ये लोटस क्रिएट केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डार्कसुद्धा ह्याला करू शकता.
सो आता इथे आपलं लोटस क्रिएट झाल्यानंतर अगेन मी इथे गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि त्या गोल्डन कट पाईप बीडने हा मी पूर्ण लोटस जो आहे तो छान कवर करून घेणार आहे. सो इथे मी गोल्डन कट पाईप बीडने प्रत्येक जो आपला लोटसची जी पाकळी आहे त्याच्यावरती आपण गोल्डन कट पाईप बीड लावून घेणार आहोत, म्हणजे त्याला प्रॉपर आणि छान असा एक लुक येईल त्यासाठी. सो इथे गोल्डन कट पाईप बीडने छान त्याला लूक देऊन झालेला आहे आणि बघू शकता खूप सुंदर असा हा कमल दिसतोय. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे, सो तुम्हाला ह्या कमलचं सेंटर पॉईंट दिसतोय मिडलचं, सो तिथे आपण लटकन लावून घेणार आहोत. सो त्यासाठी इथे अगेन मी गोल्डन कट पाईप बीडचा वापर केलेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला आधी 8 गोल्डन कट पाईप बीड, त्याच्यानंतर शुगर बीड, त्याच्यानंतर ड्रॉपशेप बीड आणि अगेन शुगर बीड असं लोड करून आपल्याला इथे 3 लटकन क्रिएट करून घ्यायचे आहेत. सो इथे लटकन लावल्याने तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा त्याला लुक आलेला आहे, लुक एकदम चेंज झालेला आहे. सो आता आपण जी आपली साईडला जी जागा आहे तिथे सुद्धा आपण हँगिंग लावून घेणार आहोत. सो तिथे सुद्धा मी हँगिंग लावून घेतलेले आहेत, सेम आपल्याला लावायचे आहेत. सो इथे मी फक्त लटकन लावून घेतलेले आहे, त्याच्यावरती अजिबातच कुठचं बुट्टा वर्क वगैरे किंवा कुंदन वगैरे लावलेले नाही आहेत. इथे फक्त मी लटकन लावून घेणार आहे. सो इथे सुद्धा मी प्रत्येक पॉईंटवरती 3-3च्या शेपमध्ये लटकन लावून घेते. कारण तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बुट्टा वर्कसुद्धा करू शकता, पण मला असं वाटलं की लटकन लावल्याने खूप सुंदर आणि छान असा लुक येईल स्लीव्जला, त्याच्यामुळे इथे सुद्धा मी लटकन क्रिएट करून घेतलेले आहेत. सो इथे आपले स्लीव्जवरती लटकन लावून झालेले आहेत आणि हा आहे फायनल लुक असा काहीसा आहे. सो मिडलला मी लोटस छान फॅब्रिक पेंट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर साईडने अगेन मी लटकन लावून घेतलेले आहेत. सो असा काहीसा आपला लुक छान आलेला आहे स्लीव्सचा. तर तिथे आता लटकन लावून झाल्यानंतर आता ही जी आपली लाईन आहे बॉर्डरची, आपल्या एल्बोच्या इथली जी लाईन आहे स्लीव्सची, सो तिथे सुद्धा मी लटकन लावून घेतलेले आहेत. इथे सुद्धा मी ग्लास कट बीड पाईपचाच वापर केलेला आहे. फक्त इथे मी 1 इंचाचे जे आपले मिळतात ग्लास कट पाईप बीड, 1 इंचाचे सुद्धा मिळतात आणि अर्ध्या इंचाचे सुद्धा मिळतात. सो इथे मी 1 इंचाचे जे माझ्याकडे अवेलेबल होते ते घेतलेले आहेत. सो त्याने सुद्धा इथे मी खूप सुंदर असे लटकन बनवलेले आहेत. तिथे सुद्धा आपल्याला 1 ग्लास कट पाईप बीड घ्यायचा आहे, त्याच्यानंतर शुगर बीड, ड्रॉपशेप बीड आणि शुगर बीड असं करून आपल्याला प्रत्येक आपला जो पॉईंट आहे तिथे लटकन लावून घ्यायचे आहेत. मी जरा थोडं अंतर ठेवून इथे लटकन लावलेले आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही जवळजवळसुद्धा लटकन लावू शकता. सो हा आहे आपल्या स्लीव्सचा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा हा स्लीव्सचा लुक दिसतोय आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन क्रिएट झालेली आहे. आणि याच्यामध्ये जास्त करून लटकनचं जास्त मी याच्यामध्ये वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान आणि खूप सुंदर असा हा स्लीव्स दिसतोय आणि तुम्ही लटकनसुद्धा बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत. सो तुम्हीसुद्धा तुमच्या स्लीव्सवरती किंवा बॅकनेकवरती सुद्धा तुम्ही डिझाईन केली तरी खूप सुंदर दिसणार आहे. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल, ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही डिझाईन तुम्ही तुमच्या स्लीव्सवरती नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.